नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. काय नृत्यातला एक गुण आहे, नृत्य एक गुण आहे, लक्षात ठेवा. नट जो असतो, नट म्हणजे नाचणारा, श्रीकृष्णाला सुद्धा म्हटलेलं आहे नटवर वपू हो. काय नटवर नाचणारा मध्ये श्रेष्ठ, वपू म्हणजे शरीर. ज्याने नृत्यासाठी नट हे अभिधान लावलेलं आहे, नट हे नाव आहे. शंकर नटराज आहे, श्रीकृष्ण नट आहे. विठ्ठला विठ्ठला कृष्णाच्या बाबतीत भागवतामध्ये कृष्णाला नट म्हटलेलं आहे. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवास कनक कपीशम वैजयंती जमालाम रंध्रान वेणोर्धर सुधया पूरयन् गोपवृन्दैः वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद गीत कीर्ती. भागवतातला श्लोक आहे. बरहा पीडम नटवर वपू, ज्याने आपल्या मस्तकावरती मयूर पंख खोवलेला आहे. आणि नटवर म्हणजे नाचणाऱ्यामध्ये श्रेष्ठ आहे. नाचणाऱ्यामध्ये श्रेष्ठ श्रीकृष्ण आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, भगवान शिव नटराज आहे, म्हणजे नाचणाऱ्याचे राजा आहेत. नृतावसाने नटराज राजो नन्नाद ढक्काम नव पंचवार सनकादि सिद्धत नेतद्विमनसे शिवसूत्र जालम हो. काय नाचण्यामधून दोन गोष्टी मिळाल्या. नाचण्यामधून वेदांत व्याकरण शास्त्र मिळालं आणि नाचल्यामुळे शिव वेदांत मिळाला. नृत्यातून वेदांत मिळाला, नृत्यातून व्याकरण शास्त्र मिळालं. एवढं नृत्य महान आहे. नृत्य म्हणजे सामान्य गोष्ट नाही. विठ्ठला विठ्ठला नाचायचं, पण कुठे नाचायचं? नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाच्या रंगात नाचायचं. तरणा भाग्यवंत नाचे हरी कीर्तनात. तरणा म्हणजे तरुण, आणि नुसता तरुण नाही, भाग्यवंत तरुण तो कीर्तनामध्ये नृत्य करतो. आणि आजकालचे तरुण कशावर नृत्य करतात? डीजेवर. अरे नृत्य कशाला म्हणतात? मी शास्त्रीय नृत्य सांगतो. रसभाव समायुक्त नृत्यम इरीयते. ज्याच्यामध्ये रस आहे, ज्याच्यामध्ये भाव आहे आणि ज्याच्यामध्ये अभिनय आहे, तीन गोष्टी ज्याच्यामध्ये आहे त्याला शास्त्रामध्ये नृत्य असं म्हणतात. ही नृत्याची व्याख्या आहे. रसभाव, त्याच्यामध्ये रस असला पाहिजे, नृत्यामध्ये रस असला पाहिजे. डीजे आहे, डीजेवर तुम्ही नृत्य करतात, ते शास्त्रामध्ये नाही. काय शास्त्रामध्ये डीजे हे वाद्यच नाही, लक्षात ठेवा. शास्त्रामध्ये हे वाद्य आहे मृदंग, शास्त्रामध्ये वाद्य आहे वीणा, शास्त्रामध्ये वाद्य आहे टाळ. काय Namo
श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. काय काय लावून? मृदंग लावून, विना लावून, टाळ. काय ही त्या ठिकाणी शास्त्रातली वाद्य आहे, सात्विक वाद्य आहे. आणि ही परमार्थामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये याला प्राधान्य दिलेलं आहे. असो, प्रत्येक वाद्य नृत्याचे अनेक प्रकार आहेत. भागवतामध्ये रासलीला झाली. रासलीला म्हणजे रास नृत्य झालं. त्या नृत्याचं नाव हलासक नृत्य होतं. काय आणि त्या हलासक नृत्य गोपिकांच्या सोबत भगवान श्रीकृष्णाने केलं. नृत्याचं परिपूर्ण ज्ञान. आणि नामदेव महाराज सुद्धा नाचू कीर्तनाचे रंगी. कीर्तनाच्या रंगात रंगलेला वैष्णव तो कीर्तनाच्या रंगात नाचतो. विठ्ठला विठ्ठला. संत मीरा म्हणते, काय मीराबाईचं पद आहे. ती म्हणते मी की भगवंताच्या रंगात नाचणारे आम्ही. हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी. अपने बैठे कर गीता भागवत वाचूंगी. कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण हरि गुण गावत नाचूंगी मैं, प्रभु गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी. किंवा सखिली मैं तो सावरी के रंगराची. भगवंताच्या रंगामध्ये, परमार्थाच्या रंगामध्ये नाचणार नृत्य हे वैष्णवाचं नृत्य आहे, लक्षात ठेवा. आणि नृत्याची किती महिमा आहे. माणसं फार हुशार आहे. काय कोठे न नाचणारी माणसं काही ठिकाणी नाचतात. लग्नामध्ये आमंत्रण असतं का नाचायचं? माणसं नसतात, पोरं नसतात, बाया नसतात, नुसते नाचत नाही, दारू पिऊन नाचतात. ज्यांना अजून मिशी फुटली नाही ते पोरं सुद्धा दारू पिऊन नाचायला लागले. ते कीर्तनाच्या रंगातलं नाचणं नाही. एकदा मी चंद्रपूरला चाललो होतो, मी सांगतो अनुभव. उन्हाळ्याचे दिवस होते, कोणातरी मुलाचं लग्न होतं. काय पूर्वी व्हायचे म्हाताऱ्याचे लग्न जुन्या काळामध्ये 2-2, 3-3, 4-4 बायका असायच्या, बरोबर आहे बाबा. पण आता नाही, आता बायकाच मिळत नाहीत पोरायला, लक्षात ठेवा. 40-40, 50-50 वर्षाचे पैलवान नुसते फिरून राहिले बिना बायकाचे. विठ्ठला काय करावी ती मोलाची माकडे, काय करावी ती मोलाची माकडे, काय करावी ती मोलाची माकडे, काय करावी ती मोलाची माकडे. पुणे संसाराचा नाचताती पुणे. नाचताती 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 पुणे संसाराचा, नाचताती 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 पुणे संसाराचा. काय करावी ती मोलाची माकडे, काय करावी ती मोलाची माकडे, काय करावी ती मोलाची माकडे, काय करावी ती मोलाची माकडे. मोलाची माकडे, मोलाची माकडे, मोलाची माकडे, माकडे माकडे
किती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. कोणती माकडं ती झाडावरची नाही, कीर्तनात बसलेली बरं का, हे झाडावरची माकडं नाही. तर सांगण्याचं तात्पर्य, परिस्थिती अशी आहे की आम्ही चाललो चंद्रपूरला, एका पोराचं लग्न, वरात निघाली, नाचू लागले पोरं, घोड्यावरती ते नवरदेव होता, एक मागे रिकामच घोडं होतं. घोडा असावं पण रिकामं घोडं नसावं, लक्षात ठेवा. रिकामं घोडं लय खतरनाक असतं. आणि ते रिकामं घोडं लोक म्हणे रिकामच चाललंय, कोणीतरी बसून द्या, कोणीतरी बसवा बसवा, कोणी सापडलं नाही. या बाबाच्या वयाचं एक म्हातार दिलं बसून त्याच्यावर. आता म्हाताऱ्याची अगोदरच हाऊस झालेली होती, डबल त्याला बसायला मिळालं पुन्हा. विठ्ठला आणि ते म्हातार बसून दिलं. पुढे डीजे वाजायला लागला, पोरे नाचायला लागली, बाया नाचायला लागल्या पुष्कळ. आणि म्हातार घोड्यावर, म्हाताऱ्यानं घोड्यावर ताल धरला, घोड्यावर धरला ताल. कारण काय, वाद्य आहे शेवटी, कुठेही ताल धरू शकतो, लक्षात ठेवा. आणि ताल काय कोणाच्या अंगात आहे का, रिकामा नाही ताल कोणाच्या अंगात. ज्याच्या ताला अंगात नाही ते मस्त तिकडं याच्यावरती टाळ्या वाजवतात, कुठे रोडवर, नाक्यावर, याच्यावरती. ताल नसलेले लोक आहेत. आणि तुम्ही जरी इथं नाही टाळ्या वाजवल्या, तुम्हाला पुढच्या जन्मात तिथं टाळ्या वाजवायला जावं लागेल. बोला विठ्ठला आणि जागा अशा धरलेल्या असतात, टोल नाका, इथं आपोआपच ऑटोमॅटिक गाडी हे होते, उभी राहते. नाही तर तिथं गचके असतात ना असे रोडला, तिथं उभे राहतात, तिथं आपोआपच गाडी स्लो होते. कोणी टाळ्या वाजवतात, प्रत्येकाच्या पुढे बिचारे टाळ्या वाजवतात, कोणी पावतो कोणी पावत नाही, त्याचा प्रश्न आहे. आणि ते म्हातारं घोड्यावर बसलेलं आणि असं तालात आलं, जमून तालात आलं, चांगलं तालात आलं बरं का. पहिल्यानं हात फेकू लागले, असे वरती करून करून नाचू लागलं. आणि काय होतं, ते घोड्यावर ते बसायचं असतं, त्याला खोगीर म्हणतात. त्याला काय म्हणतात, खोगीर. तो खोगीर ढिला बांधलेला होता, खोगीर फिरला, असा उलटा झाला. म्हातारं गेलं खालून, पोटा खालून आलं, पाय राहिले असे वरती. तरी सुद्धा डीजेच्या तालावर झटके मारू लागलं पायाला. आमची गाडी जवळून चालली, म्हटलं पडायचं. आम्ही गाडी त्याच्या जवळ उभी केली. म्हटलं बाबा, आमच्याकडे विदर्भात आजोबाला आबा म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आमच्या गाडीतल्या माणसाला म्हणलं, आबाजी तुम्ही पडून नसाल ना, हे काय सगळे झटके मारून राहिले. तो म्हणजे माझ्या लग्नात थोडे झटके असे होते, काय माझ्या आनंदात विक्षेप करायला आले का, जा तुमच्या तुम्ही काम करा. मरू द्या म्हटलं, उलट का पडणं, आपल्याला काय करायचं. सांगायला गेलं, सांगण्याचं तात्पर्य कीर्तनाच्या रंगामध्ये नाचायचं आहे. विठ्ठला विठ्ठला मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंदे,
किंवा रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ नाच पांडुरंग आजनी म्हणतात देवा उभा जनी म्हणतात नामदेव महाराज स्वतः तर नाचले नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळाला भाग नाही राहिलं कपडे गळून पडले इतकं सुंदर देवाला नाचवलं काय ज्यावेळी तुम्ही नाचाल त्यावेळी तुमचा देव नाचेल आणि तुम्हीच नाचले नाही तर तुमचा देव कधी नाचणार नाही अरे देवाला नाचवण्यासाठी काय वारकरी संप्रदायामध्ये पहिले घुंगर जर कोणी पायात बांधले असतील तर ते नामदेव राहिले घुंगर कशात बांधले जात होते तमाशात काय परंतु त्या घुंगराला सुद्धा वारकरी संप्रदायाचा सन्मान दिला तो म्हणजे नामदेव रायाने घुंगर सुद्धा सन्मानित केले वैष्णवाच्या शरीराला स्पर्श झाल्यानंतर घुंगर वैष्णव झाले विठ्ठला तोच वसा आणि तोच वारसा घेऊन पद घुंगरू बांध मीरा नाचिले मीरा नाचे घुंगर बांध मीरा नाचिले मीरा नाचे घुंगर बांध मीरा नाचिले मीरा नाचिले घुंगर बांध मीरा नाचिले मीरा घुंगरू बांध मीरा नाचूंगी घुंगरू बांध मीरा नाचूंगी घुंगरू बांध मीरा नाचूंगी घुंगरू बांध मीरा नाचूंगी वा 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 टाळी पद घुंगरू बांध मीरा नाची रे मैं तो अपने नारायण की हो गई आप ही दासी रे मीराबाई दासी जनाबाई दासी काय काय आनंद आहे अरे नृत्य आणि गायन
काय यांचा अनन्य संबंध आहे. जेथे नृत्य आहे तेथे गायन असतच, आणि जेथे गायन असतं तिथे नृत्य जन्माला येत असतं. लक्षात ठेवा, गाण्याशिवाय नृत्याचा जन्म होत नाही आणि गाण्याशिवाय नृत्याला महत्व नाही. है की नाही? नाचणारे होते, तुम्हाला माहित असेल, ज्यांचं नाव संगीत कलाकारांनी जरूर ऐकलं असेल. नाचणाऱ्यामध्ये आधुनिक काळातले बिरजू महाराज काय काय नाचत होते, परंतु शास्त्रीय संगीतावरती त्यांचं नृत्य होतं. विठ्ठला आम्ही एकदा दिल्लीला असताना तिथे एक ओडिसाचे संत होते, त्यांचं फार मोठं देवीचं मंदिर होतं आणि तिथे बिरजू महाराजांचं नृत्य होतं. त्यांच्या 2 शिष्या होत्या. बिरजू महाराजांना पत्रकारांनी विचारलं, तुम्ही हे नृत्य शिकवता, तुम्ही नृत्याचे गुरु आहात काय, आणि तुम्हाला या नृत्यातून कधी मोक्ष मिळेल? ज्या दिवशी बिरजू महाराजांनी उत्तर दिलं, ज्या दिवशी माझे पाय थरारत असताना माझा प्राण सुटेल, त्यावेळी म्हणेल की मला मोक्ष मिळाला. विश्वास आहे काय? संगीत तुमची कला आहे, तुम्हाला महान बनवणारी. नृत्य तुमची कला आहे, तुम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जाणारी. परंतु आस्थेचा प्रश्न आहे, त्या कलेच्या प्रती तुमची आस्था किती आहे, तुम्ही त्याच्यामध्ये समरस किती आहात, याला मूल्य आहे. विठ्ठला विठ्ठला अरे, ज्या नृत्याने ज्ञानाचा दिवा आपल्या अंतकरणात लागतो, ज्ञानदीप लावू. स्वामी विवेकानंद तरुण संन्यासी होते. सर्व तरुणांना ऐकायसारखं आहे काय? ज्यांनी कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये फिलॉसॉफीमध्ये MA केलं. उनाळ व्यक्ती, विनाळ त्या ठिकाणी अशा प्रकारचा विद्यार्थी, स्टुडंट झाला, जो कशालाही न मानणारा, धर्माला न मानणारा, देवा धर्माला कशालाही नाही मानणारा, परंतु एका साधूच्या सानिध्यात येतो, रामकृष्ण परमहंसाच्या. आजीवन जीवनात परिवर्तन होऊन जातं. अगोदरचं जीवन आणि नंतरच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. कीर्तन कशासाठी ऐकता? कीर्तन नुसते खाया प्यायसाठी नसतात. लक्षात ठेवा, कीर्तन जीवन परिवर्तन घडवण्यासाठी असतात. तुमच्या जीवनात पारमार्थिक परिवर्तन झालं म्हणजे तुम्ही कीर्तन ऐकले. आता तुम्हाला कशी इतक्या वर्षापासून सवय लागलेली, ऐकायचं आणि घ्यायचं नाही, सोडून द्यायचं आहे की नाही. तुम्ही जर ऐकून घेतलं असतं तर पुन्हा कीर्तनात येऊन बसले, तुमचं काम झालं असतं. अरे, भोजन करत असताना तृप्ती झाली, मग डबल जर कोणी म्हटलं बसा इथं खा, अजून खाऊ शकता का? म्हणजे तुम्ही किती ऐकलं पण तुमची तृप्ती झाली नाही, त्या मार्गातच तुम्ही पोहोचले नाही. परिवर्तनाचा प्रश्न सुटलेला नाही. परिवर्तन एक अलौकिक वस्तू आहे. स्वामी विवेकानंदाच्या जीवनात एक परिवर्तन झालं आणि त्यांच्या गुरुनं सांगितले की पहिले 12 वर्ष भ्रमण करायचे. साधू झाल्यानंतर गुरु भ्रमण सांगतात, कोणाला 6 वर्ष, कोणाला 3 वर्ष, कोणाला 12 महिने, कोणाला 12 वर्ष. जुन्या काळामध्ये जास्त सांगायचे आहे की नाही. आता स्वतः तर कोणी फिरत नाही, गुरुलाच फिरवत राहतात. महाराज तुम्हीच फिरा आमच्यावरती. शिष्य विठ्ठला विठ्ठला. अरे, मी सांगतो तुम्हाला, मी सुद्धा 7 वर्ष 20 दिवस फिरलो या देशामध्ये. पायात बूट नाही, चप्पल नाही, अंगावरती छोटे थोडेसे कपडे, आणि 7 वर्ष काय मौज, काय मस्ती होती ती. एक नाही, ती कीर्तनात येऊ शकत नाही मस्ती. ती त्या ठिकाणी ओरिजिनल होती. काय डुप्लिकेट मस्ती वेगळी असते, ओरिजिनल वेगळी असते. डुप्लिकेट गायन वेगळं असतं, ओरिजिनल वेगळं असतं. ओरिजिनल जे असतं त्याला शास्त्राची पुष्टी असते. लक्षात ठेवा. आणि मग मला काय म्हणायचं, ते स्वामी विवेकानंद फिरत फिरत राजस्थान मध्ये आले. एका राजाच्या घरी पोहोचले. राजाने त्यांचा सन्मान केला, सत्कार केला, आणि सत्कार सन्मान झाला. संध्याकाळची वेळ, भोजन झालं. सांगितलं, महाराज आम्ही संसारी लोक आहोत, काही 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगा. आले योगायोगानं आमच्या घरी. राजभवनामधले काही मंत्री, त्यांच्या बायका, काही पोरं, आणि बसले ते महाराजांचं प्रवचन आहे.
स्वामी विवेकानंद चालता बोलता तो त्याग होता, चालता बोलता वैराग्य त्यांच्यामध्ये होतं, ज्ञानी होते. विठ्ठला 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 ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोम माणूसपण हे भाम लौकिक भाग. आपल्यामध्ये लौकिकता असेल तर आपण इतरांना लौकिक दृष्टीनं पाहतो. स्वतः जो व्यक्ती अलौकिक आहे तो इतरांमध्ये अलौकिकत्व अनुभवत असतो. हे अध्यात्म आहे. आणि मग ते स्वामीजीनं त्यागावर प्रवचन केलं. राजाने ऐकलं. राजा शिकलेला होता, विद्वान होता, हुशार होता, परमार्थाचंही त्यालाही ज्ञान होतं. असं नाही की कीर्तनकारच हुशार असतात, ऐकणारे सुद्धा कीर्तनकारापेक्षा हुशार असतात. फक्त ते दाखवत नाही आणि हा दाखवत राहतो. दाखवतो एखाद्या दिवशी त्याचं दाखवणं समाप्त होऊन जातं. तुमचं तसंच राहतं, कारण तुम्ही दाखवलं नाही अजून. काय ऐकणाऱ्यामध्ये सुद्धा असे हुशार आहे. लक्षात ठेवा, माणसाला मोठमोठ्या विद्वानाला सुद्धा टाळकं खाजवायला लावतात, इतके हुशार असतात. मी विंध्य पर्वतामध्ये काशीमध्ये शिकत असताना उपनिषदाचा विषय होता आणि त्या गावातला प्रोफेसर होता तो प्रयाग युनिव्हर्सिटीमध्ये. आणि त्याने मला प्रश्न केला, तुम्ही काशीमध्ये वेदांत शिकता, माझा हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मला एक रात्र लागली होती. त्यावेळी सकाळी त्याचं समाधान झालं. किती विद्वान असेल तो. प्रश्नात प्रश्न प्रश्नात प्रश्न प्रश्नात प्रश्न, मला सुद्धा गोंधळून टाकलं त्यांनी, पण मी त्याचं शेवटी समाधान केलं. विठ्ठला विठ्ठला आमचे गुरुजी होते रंगनाथ महाराज. सहज वेदांत सांगायचे, सोप्या भाषेमध्ये. एक नाही, सोप्या भाषेमध्ये वेदांत सामान्य माणसाच्या गळी उतरून द्यायचे, सामान्य माणसाला कळायचे. इतकी त्यांची हातवटी होती. वारकरी संप्रदायामध्ये तशी हातवटी अजूनही कोणाला जमली नाही, ती गुरुजींची होती. अशी हातवटी त्यांची होती. बरं का, लक्षात ठेवा. आम्ही ऐकलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मला एक गोष्ट सांगायची महत्वाची. ते स्वामी विवेकानंदाला प्रवचन झालं, एका बाजूला एकांतात बसले आणि राजा म्हणाला, एक प्रश्न मला तुम्हाला विचारावासाच वाटतो, मला झोपच येत नाही. मग राजाला विचारलं की रात्रीची गोष्ट आहे, विचारा. काय तुम्ही जे कीर्तनात प्रवचनात लोकांना त्याग सांगता, खरोखर तुमच्यामध्ये तो उतरलाय की नाही, का नुसतं सांगता? अरे सांगणं सोपं असतं, उतरणं अवघड असतं. लक्षात ठेवा. विठ्ठला वर उपदेश कुशल बहुते आचरही ते नदन घरी राम सिया राम पर उपदेश कुशल बहुते दे आचरहिते नर नघरे. दुसऱ्याला उपदेश करण्यामध्ये पुष्कळ पटाईत पंडित आहे, पण स्वतः ते पांडित्य आचरणामध्ये आणणारे फार क्वचित आहे. काय कश्चित यतती सिद्ध आहे गीता सांग. कोणीतरी एखादा सापडतो. बोलणारे भरपूर आहे, बोलणारे एवढे झाले सध्या तर असं वाटायला लागले पुढे ऐकणारेच राहतात का नाही. सर्वच बोलायला लागले तर मजवुनी ज्ञानी नाही कोणी, मजवुनी ज्ञानी नाही कोणी. हरी मजवुनी ज्ञानी नाही कोणी, मजवुनी ज्ञानी नाही कोणी. गर्व शिरोमणी विद्या गर्व शिरोमणी. मजवुनी ज्ञानी नाही कोणी, मजवुनी ज्ञानी कोणी, मजवुनी ज्ञानी नाही कोणी. शेवटी गर्भ शिरोमणी म्हटलेलं आहे.
माझ्यासारखं कोणीच विद्वान नाही असं प्रत्येकाला वाटलं लागतं. थोडंसं यायला लागलं त्याला असं वाटायला लागतं. आणि स्वामी विवेकानंदांना प्रश्न केला की स्वामीजी तुम्ही जो त्याग वर्णन केला खरोखर तुमच्यामध्ये आहे का? स्वामीजींनी म्हटलं याचं उत्तर मला देताच येणार नाही. हे या शब्दाचं किंवा या गोष्टीचं उत्तर शब्दात सांगता येत नाही. काही गोष्टीचं उत्तर आचरण देत असतं, शब्द देऊ शकत नाही. एवढे त्या ठिकाणी काही गोष्टी कठीण असतात. शब्दात मांडताच येत नाही. त्याग शब्दात मांडता येतो का? संन्यास शब्दात मांडता येतो का? वैष्णव शब्दात मांडता येतो का? नाही मांडता येत. हे शब्दाच्या पलीकडच्या गोष्टी आहे. शब्दात मांडणं तर त्या गोष्टीचा अपमान आहे. तो शब्द तर वांज आहे, शब्द मिथ्या आहे, शब्द खोटे आहे आणि सत्य ते मांडू शकत नाही शब्द. आणि म्हणून मला सांगायचं एक महत्वाची गोष्ट, स्वामीजीने म्हटलं याचं उत्तर मला काही देता येणार नाही पण तुम्ही अनुभव माझ्यामध्ये असेल तर. दुसऱ्या दिवशी राजाने रात्रभर विचार केला. सकाळीच मंत्र्यांना बोलवलं. त्याचा प्रिय मंत्री होता. सांगितलं उद्या रंगशाळेमध्ये नृत्य ठेवा, नाच ठेवा, नाच. आणि या स्वामीजींना आमंत्रण द्या नृत्य पाहण्याचं. तो संन्यासी माणूस ते नाचणं पाहायला जाईल का बायाचे? परंतु त्या राजानं सांगितलं की त्यांना आमंत्रित करा. उद्या आमच्या रंगशाळेमध्ये नृत्य होणार आहे आणि महात्मा तुम्हाला सुद्धा आमचं आमंत्रण आहे, याल का? सकाळी स्वामीजींना तो माणूस आमंत्रण देण्याला आला. तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर मी येईल, काही हरकत नाही. याचा अर्थ माझी इच्छा नाही ते पाहण्याची आणि तुमची इच्छा असेल तुम्हा लोकांची तर काही हरकत नाही. नृत्यांगना होती. काय? वेश्या प्लस नृत्यांगना होती. व्यवसायाने वेश्या होती आणि धंद्यानं त्या ठिकाणी नाचणारी होती. दोन्ही धंदे करायचे. आणि तिला शिकवून ठेवलं उद्या तो संन्यासी बसणार आहे नृत्य पाहण्यासाठी. असं अस्सल गाणे गायचे, अस्सल हावभाव करायचे, अस्सल अभिनय करायचा, अंग प्रत्यंग दाखवल्या गेलं पाहिजे आणि तो भुलला पाहिजे आणि गाणी तशीच गायची. तिला सर्व शिकून ठेवलं. पैशानं तुझा मोजू आम्ही, इतका पैसा देऊ. ती म्हणे काही हरकत नाही, काही हरकत नाही. आणि ज्यावेळी दुसऱ्या दिवशी वेळेवरती रंगशाळा सजली, नृत्यांगना आली, साज सजला आणि त्या ढोलकीवरती बोटही पडलं आणि आता पाय धरणार आहे तेही होणार. आणि स्वामीजी समोर बसलेले आहेत. त्यांची खुर्ची समोरासमोर मांडली अशी. अरे माणसाचे डोळे उघडे असल्यानंतर जे दृश्य असेल समोर ते दिसणारच आहे, एक नाही. लावल्यानंतरची गोष्ट वेगळी आहे, उघडे असल्यानंतरची गोष्ट वेगळी आहे. पण मी म्हणतो उघडे फायद्यात लावल्यापेक्षा विठ्ठल अरे तुमच्या एखाद्या गुरुनं तुम्हाला ध्यान शिकवलं, तो म्हणतो पद्मासन घालून बसा, डोळे लावा आणि आत देव पहा. एक नाही, आत देव पहा. आणि तुम्ही डोळे लावले तुम्हाला शेतातल्या कापसाच्या बोंड्यात दिसायला लागतात. देव तर दिसतच नाही. हा अभ्यासच नाही केला तर काय दिसणार? म्हणून डोळे उघडे ठेवणं बाबा चांगलं आहे. किती डोळे लावणारे धोकेबाज लोक असतात, लक्षात ठेवा. म्हणून डोळे लावून बसणाऱ्यावर विश्वास करत जाऊ. आपल्या वारकरी संप्रदायाने काय सांगितलं? डोळे गिळे लावण्याच्या भानगडीत पडू नका. काय? सरळ वाणीनं नामस्मरण करायचं, डोळ्यानं देव पाहायचा. सुंदर ते ध्यान उभे विटे करकटावरी, सरळ डोळ्यानं पाहायचं, डोळे लावून नाही पाहायचं. विठ्ठल आणि त्या नृत्यांगनेनं स्वामीजीवर नजर टाकली आणि आता हावभाव सुरू करायचे. अस्सल गीत गायचं, अस्सल गीत गायचं. आणि स्वामीजीची तिची नजराला नजर झाली. तिनं त्यांच्याकडे पाहिलं, यानं त्यांच्याकडे पाहिलं, दोन्यांनी एकमेकाच्या डोळ्यात डोळे टाकून पाहिलं. काय? तिथं जी आता पायात नाचणार होती, पाय थरारणार नव्हते, तिथे तिचे हात जोडल्या गेले आणि तिनं अस्सल गीत तर गायलं नाही, पण हरिगुण गावत नाचुंगी, प्रभून गावत नाचुंगी, हे मीराबाईचं गीत गायलं. आणि त्या दिवशी ते नृत्य सोडलं, स्वामीजींच्या चरणावर मस्तक ठेवलं. ज्ञानदीप लावू, ज्ञानाचा दिवा तिच्या हृदयात लागला, परिवर्तन होऊन गेलं, साधू झाली. विठ्ठला त्याग केव्हा होतो? दुसऱ्या कळव्यात.